नमस्कार मंडळी, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायडा.com. मंडळी, आपण राज्यात पाहत असतो की बऱ्याच गावांच्या नावापुढे खुर्द आणि बुद्रुक असं उपनाव लावलेलं असतं. नक्की हे खुर्द आणि बुद्रुक का लावतात व ह्यामागचा नक्की इतिहास काय आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण का हे कोणालाच माहिती नाही. बरं, एका कुणाच्या गावाच्या बाबतीत असेल तर ठीक आहे, पण अनेक गावांच्या मागे असं लिहिलेलं असतं. याबद्दल कधी तुम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे का? याबद्दल जाणून घेऊयात. पण त्याआधी जाणून घेऊ की गाव हा शब्द कसा पडला. गाव हा शब्द तयार झाला त्याची कहाणी खूप भारी आहे. गाव हा शब्द गाई अथवा गो या शब्दापासून उदयास आला आहे. त्याच्या उत्पत्तीची सुरुवात करायची झाली तर अश्मयुगापासून करायला लागेल. त्या काळात माणूस जंगलात भटकत असता. कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला. शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशु. आता बैल आला म्हणजे गाय पण आलीच. तर ज्या क्षेत्रात गायी चालायला जात असे ते क्षेत्र गायीचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जाऊ लागलं. त्यावरूनच गायीची सीमा निर्धारित झाली. यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जाऊ लागले. गायी या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितलं जातं.